नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीर या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यकृत म्हणजेच लिव्हर. आपल्या मानवी शरीरात सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे लिव्हर. पुढचा प्रश्न आहे, सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट कोणता आहे? सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट म्हणजेच काय, तर युनिव्हर्सल एक्सेप्टर ब्लड ग्रुप. सो हा आहे एबी. एबी रक्तग्रुप जो आहे, रक्तगट जो आहे, हा सार्वत्रिक प्राप्तकर्ता म्हणून ओळखला जातो. शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? सो शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे त्वचा. पित्त कोणत्या अवयवाद्वारे स्त्रवले जाते? सो पित्त हे यकृताद्वारे स्त्रवले जाते. शरीरातील सर्वात मोठ्या पेशीचं नाव काय आहे? सो शरीरामध्ये सर्वात मोठी पेशी आहे, तिचं नाव आहे अंडपेशी. शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? सो मानवी शरीरात सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी, त्याला न्यूरॉन्स असंही म्हटलं जातं. मानवी शरीरात अमिनो आम्लाची संख्या किती आहे? सो आपल्या मानवी शरीरामध्ये अमिनो आम्लाची संख्या असते 20. माणसामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे? सो माणसामध्ये रक्ताचं प्रमाण असतं 5 ते 6 लिटर. मानवामध्ये बरगड्यांच्या किती जोड्या आढळतात? सो मानवामध्ये बरगड्यांच्या जोड्या असतात 12. लाळेमध्ये कोणते विकर आढळते? सो लाळेमध्ये जे विकर आढळते त्याचं नाव आहे टायलिन. शरीरात दररोज अंदाजे किती लघवी तयार होते? सो आपल्या मानवी शरीरामध्ये अंदाजे सुमारे 1.5 लिटर एवढी लघवी जी आहे ही तयार होते. माणसाचे लिंग कसे ठरवले जाते? सो माणसाचे लिंग ठरवले जाते पुरुष गुणसूत्रावरून. सो आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवं की जे महिलांचं जे गुणसूत्र असतं ते XX असतं आणि जे पुरुषांचं असतं ते XY असतं. सो हे जे XY गुणसूत्र आहे पुरुषांचं, याच्यावरून बाळाचं लिंग जे आहे ते ठरवलं जातं. टिबिया नावाचं हाड शरीरात कोठे आढळतं? सो टिबिया नावाचं हे जे हाड आहे हे माणसाच्या पायामध्ये आढळतं. सर्वात लहान ग्रंथीचं नाव काय आहे? सो मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड जी आहे ही वाटाण्याच्या आकाराची असते आणि ही सगळ्यात लहान ग्रंथी आहे मानवी शरीरातील. मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड कुठे असतं? सो मानवी शरीरात सर्वात मोठं हाड असतं मांडीमध्ये आणि त्याचं नाव आहे फीमर. फीमर नावाचं हाड मानवामध्ये मांडीमध्ये असतं आणि ते शरीरातील सर्वात मोठं हाड असतं. एकूण स्नायूंची संख्या किती आहे? सो मानवामध्ये एकूण स्नायूंची संख्या आहे 639 एवढी. लाल रक्तपेशीस, ज्यालाच आरबीसी असं म्हटलं जातं, रेड ब्लड कार्पसल, याचं आयुष्य किती दिवस असतं? सो याचं योग्य उत्तर आहे 20 ते 120 दिवस. या दरम्यान जे आहे 20 ते 120 दिवस हे आरबीसीचं आयुष्य असतं. मानवी हृदय किती वेळा धडधडतं? सो मानवी हृदय प्रति मिनिट 70 ते 72 वेळा धडधडतं. पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBCचं आयुष्य किती दिवसांचं असतं? सो पांढऱ्या रक्तपेशींचं आयुष्य असतं 1 ते 3 दिवस आणि या पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत म्हणजे WBC यांना सैनिकी पेशी असंही म्हटलं जातं मराठीमध्ये, सैनिकी पेशी. अन्नाची पचन प्रक्रिया कोठे सुरू होते? सो अन्नाची जी पचन प्रक्रिया आहे ती तोंडापासून, म्हणजे तोंडाने आपण जेव्हा घास घेतो, अन्न घेतो, तेव्हापासून जे आहे अन्नाची पचन प्रक्रिया सुरू होते. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे आहे? सो मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे कानामध्ये आणि त्याचं नाव आहे स्टेपस. स्टेपस नावाचं हाड, सर्वात लहान हाड मानवी शरीरातील, हे कानामध्ये असतं. मानवी रक्ताचं pH मूल्य किती आहे? सो मानवी रक्ताचं pH असतो 7.4. निरोगी माणसाचा अंदाजे श्वसन दर किती असतो? सो याचं योग्य उत्तर आहे 16 ते 18. 16 ते 18 हा निरोगी माणसाचा अंदाजे श्वसन दर असतो. मानवी कवटीत किती हाडे असतात? सो मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडं असतात. मानवी शरीरात सर्वात मजबूत हाड कुठे आहे? सो मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड जे असतं ते असतं जबड्याचं हाड. मेंदूचं वजन किती असतं? सो मानवी मेंदूचं वजन असतं 1350 ते 1400 ग्रॅम इतकं. सामान्य माणसाचा रक्तदाब म्हणजेच BP किती असतो? सो सामान्य माणसाचा रक्तदाब हा कमीत कमी 80 आणि जास्तीत जास्त 120 मिमी असावा लागतो. मानवी चेहऱ्यावरती किती हाडं असतात?
सो मानवी चेहरा जो आहे त्याच्यामध्ये एकूण 14 हाडं असतात. सार्वत्रिक रक्तदाताचा रक्तगट कोणता आहे? सार्वत्रिक रक्तदाता म्हणजेच काय, तर युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर आहे ओ हा ब्लड ग्रुप म्हणजेच रक्तगट. पचलेल्या अन्नाचं शोषण कोणत्या आतड्यामध्ये होतं? सो पचलेल्या अन्नाचं शोषण होतं लहान आतड्यांमध्ये. शरीरातील ऊती कशापासून तयार होतात? शरीरातील ऊती या प्रथिनांपासून तयार होतात. लघवीमध्ये दुर्गंधी कशामुळे येते? सो लघवीमध्ये दुर्गंधी येण्याचं कारण आहे युरिया. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोणता आहे? सो मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू आहे मॅसेटर. मॅसेटर जो आहे हा मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू आहे. डीएनएच्या आकाराला काय म्हणतात? सो डीएनएचा जो आकार असतो किंवा जे स्ट्रक्चर असतं ते असतं डबल हेलिकल स्ट्रक्चर. एपिडर्मिस मध्ये त्वचेचे किती थर असतात? सो एपिडर्मिस मध्ये त्वचेचे एकूण 5 थर असतात. शरीरातील सर्वात कमकुवत हाड कोणतं आहे? सो शरीरातील सर्वात कमकुवत हाड आहे पाठीचा कणा. नखे आणि केस कोणत्या सामग्रीचे बनलेले असतात? सो नखे आणि केस बनलेले असतात कॅरोटीनचे. जन्माच्या वेळी मुलामध्ये किती हाडं असतात? सो जन्माच्या वेळी जी बाळ जन्माला येतं त्याच्यामध्ये जे आहे 300 पेक्षा जास्त हाडं असतात. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण किती आहे? सो मानवी शरीरामध्ये एकूण 60 ते 70% एवढं मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. शरीरात नवीन रक्तपेशी कोठे तयार होतात? सो शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार होतात अस्थिमज्जेमध्ये. कोणती ऊती हाडांना हाडांशी जोडते? सो हाडांना हाडांशी जोडणाऱ्या ऊतीला म्हटलं जातं अस्थिबंधन आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं लिगमेंट. सो लिगमेंट जे आहे लिगमेंट हे हाडांना हाडांशी जोडण्याचं काम करतं. आणि कोणती ऊती ही हाडांना स्नायूंशी जोडते? सो हाडांना स्नायूंशी जोडणाऱ्या ऊतीला म्हटलं जातं टेंडन. शरीरात विटॅमिन ए कोठे साठवलं जातं? सो शरीरामध्ये विटॅमिन ए हे यकृतामध्ये साठवलं जातं. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? सो मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला म्हटलं जातं सेरेब्रम. मानवी शरीराचा सर्वात जड भाग कोणता आहे? सो मानवी शरीराचा सर्वात जड भाग आहे यकृत. मानवी हृदयात किती कक्ष असतात? सो मानवी हृदयात एकूण 4 कक्ष असतात. हृदय जे आहे मानवी हृदय हे 4 कक्षांचं बनलेलं असतं, 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? सो मानवी शरीरात एकूण 46 गुणसूत्र असतात. 23 अशा जोड्या असतात. सो 23 + 23 46. रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? सो रक्त शुद्ध करणारा अवयव आहे किडनी. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.